Praise the Lord. Hallelujah. How many of you all really thirst for God's word this afternoon? आणि किती जण भुकेले आहेत दानी वाचण्यासाठी. I tell you, the word of God went to two kind of people. It went to two kind of people. आणि देवाचं वचन दोन लोकांसाठी आहे. It went to the people who are hunger, and it went to the people who doubt. आणि ते वचन दोन लोकांसाठी काम करतं किंवा जातं की जे म्हणजे भुकेलेले आहेत आणि जे संशय धरणार आहेत त्यांच्यासाठी. You see, the same word that Jesus spoke same word. He spoke the same word to the people who are hunger, and he spoke the same word to the people who have doubt. आणि तुम्ही पाहू शकता की देवाने प्रभू येशूने तोच शब्द बोलला जो भुकेल्या आलेल्यांसाठी होता आणि जे त्याच्यावर संशय धरणारे होते. But we could see some people who experienced the power of God through the same word, and some couldn't see anything. आणि परंतु आपण पाहू शकतो की काही लोक त्या देवाच्या शब्दाचा एक अनुभव घेतला, एक महान अनुभव घेतला, परंतु दुसरीकडे आपण असं पण बघतो की त्या काही लोकांना त्याचा अनुभव भेटला नाही. The problem is not the God's word. आणि ते समस्या देवाच्या वचनाचं नाही. The problem is on the people who were hunger received God's power through His word, and who were doubting, they didn't see anything. आणि परंतु इथे समस्या ही होती की जे लोक देवाच्या वचनाचे भुकेले होते, ताणे होते, त्यांना त्यांनी तो अनुभव ते सामर्थ्य पाहिलं, परंतु ज्यांनी संशय धरला त्यांना पाहता आलं. But you know, sometimes there is a new problem in the church. परंतु काही वेळा एक नवीन समस्या असते मंडळीमध्ये. The problem is not faith, आणि having faith. आणि ती समस्या म्हणजे विश्वास नाही. Many people believe in the word of God. आणि भरपूर लोक देवाच्या वचनावर विश्वास How many ठेवतात. of you are here believing God's word? आणि किती जण Believing God's word. आणि किती जण इथे उपस्थित आहे की जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात. Many times we are not like Pharisees who doubted the words of Jesus. आणि आपण भरपूर वेळा परुषी लोकांसारखं नसतो जे देवाच्या वचनावर संशय धरायचे. But there is a problem in the church sometimes. परंतु मंडळीमध्ये काही वेळा अशी समस्या असते. There is a situation sometimes people couldn't experience the blessing of God's word in their life. आणि काही वेळा अशी परिस्थिती मंडळीमधल्या लोकांच्या जीवनात असते की ते देवाचे सामर्थ्य त्याचा चमत्कार अनुभवू शकत They नाही. believe in God's word. ते देवाच्या वचनावर विश्वास They ठेवतात show the sign that they believe in God's आणि word. ते दाखवतात की ते देवाच्या वचनावर खरेच विश्वास They ठेवतात believe in God's word. आणि ते विश्वास ठेवतात देवाच्या But you वचनावर. know why they couldn't see the power of God's word in their life? आणि तरी ते का देवाच्या वचनाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनात पाहू You all have शकत any नाही? idea? तुम्हाला माहिती आहे का पाहू शकत नाही ते? I tell you what is the problem. आणि मला सांगायचं काय समस्या आहे त्यांच्यामध्ये. When someone is casual about God's word, they cannot see the power of God, God's word through the word of God. आणि जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या वचनाला एक साधारणरित्या घेतं, त्याला महत्व देत नाही, तेव्हा देवाचं सामर्थ्य ते अनुभवू So शकत. now I want to ask another question. आणि म्हणून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. I before asked how many of you believe God's word. आणि मी ह्याच्या अगोदर तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही किती जण देवाच्या वचनावर विश्वास ठेवता. All our hands rose up. आणि सगळ्यांचे हात वर होते. But now I want to ask another question. परंतु आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. How many of you are casual about God's word? किती जण आपल्यामध्ये एक कॅज्युअल आहेत, एक अज्ञानी असल्यासारखे आहेत देवाच्या वचनावर? कोण? कोण? I tell you, if we are casual about God's word, आणि मला तुम्हाला सांगितले, जर आपण कॅज्युअल असेल, जर आपण साधारणरित्या घेतलं असेल देवाच्या वचनाला, you will hear this word lifelong, but you will never see that word working inside you. You will hear this word lifelong, but you will never see that word working in you inside. आणि तुम्ही वारंवार ते वचन जरी ऐकलं तुम्ही तरी तुमच्या जीवनामध्ये ते कार्य करणार नाही, कारण ते तुम्ही ते वचनाला साधारणरित्या घेतले, त्याला महत्व दिलं. Today I pray that we are not just believers of God's word, but we are serious. We are also serious about God's word. आणि आज मला तुम्हाला सांगायचं की आज आपण
ते देवाच्या वचनाला एक साधारणरित्या घेणार नाही, परंतु आपण त्या वचनाला एक महत्व देणार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. We are serious about God. We should have seriousness about God's word. आणि आपण देवाच्या वचनासाठी एक जागरूक आणि एक काळजीपूर्वक ते घ्यायला पाहिजे. Not just believing in God's word. नुसतं देवाच्या वचनावर विश्वास ठेवून नाही. In fact, if you truly believe in God's word, आणि जर तुम्ही खऱ्या रीतीने देवाच्या वचनावर विश्वास ठेवत असाल, the evidence that you are truly believing in God's word will reflect in the seriousness that you have in God's word. आणि तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता हे सिद्ध होतं जेव्हा तुम्ही त्या वचनाबद्दलचं तुमच्या जीवनात असलेलं महत्व दाखवता. Many people say, I believe in God's word, आणि भरपूर लोक म्हणतात की मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, but they don't take seriousness in God's word. परंतु ते देवाच्या वचनाला मान देत नाही किंवा महत्व देत नाही. Today, I want to give you a warning. आणि आज मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो, एक जागरूक करतो तुम्हाला. बहुत समय वार्निंग सुनना का अच्छा लगता नहीं. We don't like to listen warnings. आणि भरपूर वेळा आपल्याला वॉर्निंग्स ऐकायला, आपल्याला सूचना ऐकायला आवडत नाही. ये पुस्तक में प्यार के ऊपर भी लिखा है और वार्निंग भी बोला है. आणि या देवाच्या पुस्तकामध्ये प्रेमाबद्दल पण लिहिलंय आणि सूचनाबद्दल पण लिहिलंय. In fact, God's love brings warning to us beforehand. आणि ह्याच्या अगोदर देवाचं वचन आपल्यासाठी सूचना म्हणून आलं. परमेश्वर का प्यार हमको वार्निंग पहले ही देता है. परमेश्वर का प्यार आणि देवाचं प्रेम हे आपल्याला एक सूचना अगोदरच देते. You know why? तुम्हाला माहिती आहे का? Warning is better than perishing. कारण सूचना हे नाशापेक्षा चांगले आहे. Hallelujah. Hallelujah. God gives us the word, the warning sometimes so that we will never perish. आणि देव आपल्याला काही वेळा सूचना करतो, आपल्याला जागरूक करतो, जेणेकरून आपण आपला नाश So that we will never miss out God's blessing in our life. आणि आपण त्यामुळे कधी देवाचे आशीर्वाद मुकणार नाही त्यामुळे. Amen. So how many of you are ready, not just believing in God's word, but ready to take seriousness in God's word this afternoon? आणि त्यामुळे किती जण तयार आहेत देवाच्या वचनाला महत्व देण्यासाठी, मान देण्यासाठी या दुपारच्या वेळेस. Amen. Hallelujah. So today I want to teach about how we can be exalted. Exalted means how God, Father exalted Jesus. ऊंचा किया. आणि कसं देव आपल्याला उंच केलं. Today I want to speak about how we can see exalting in our life. आणि कसं आपण पाहू शकतो आपल्या जीवनात उंच केलं गेलेलं. उन्नति जीवन, right? The life of exalting. आणि कसं आपण पाहू शकणार आहे की उन्नतीमय जीवन. A life where God, where we are experiencing the exaltingness of God in our life. आणि जिथे आपण पाहणार आहोत की देव आपल्या जीवनात आपली उन्नती करते, आपल्याला उंच करतो. You see, God exalted Jesus. आणि तुम्ही पाहू शकता की देवाने प्रभू येशूला उंच केलं. Let's read this Philippians chapter 2 verse 9 to 11. आणि आपण त्यासाठी Philippians फिलिप Philippians chapter 2 verse 9 to 11. आणि आपण फिलिप 2 याचा 9 ते 11 वाचू. यामुळे देवाने त्या सर्वाहून उंच केले आहे आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नावात त्यास दिले आहे. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि हे देव पिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करा. Amen. Here the word of God says, therefore God exalted Jesus above and gave his name above every other name. आणि इथे देवाचं वचन सांगते की देवाने त्या सर्वाहून उंच केले आहे आणि सर्व नावाहून श्रेष्ठ त्यास दिले आहे. Now you are missing an important word. The verse starts with therefore. आणि यामुळे देवाने Therefore. यामुळे What does therefore means? आणि यामुळे याचा अर्थ उसका मतलब क्या है? क्या यहाँ मराठी में तो what does that therefore means? यामुळे म्हणजे काय?
उसका मतलब कुछ हुआ, उसके वजह से परमेश्वर यीशु मसीह को ऊंचा किया. याचा अर्थ की काहीतरी घडलं आणि त्यामुळे परमेश्वरने प्रवेशला उंच केलं. Father didn't naturally lifted Jesus up. आणि परमेश्वर पिताने असंच नाही प्रवेशला उंच केलं लोकल लैंग्वेज में बोलूं तो ऐसे ही परमेश्वर उठाया नहीं यीशु मसीह को. आणि असंच परमेश्वराने येशूला नाही उंच The केलं. word of God says, therefore, परंतु देवाचं वचन सांगतात यामुळे means there is something happened because of that. Father lifted Jesus up, exalted. आणि काहीतरी घडल्यामुळे परमेश्वर पिताने प्रवेशला उंच केलं. So let's understand what happened because of that. Father lifted Jesus. आणि त्यामुळे आपण हे समजून घेऊ की काय घडलं असेल जेणेकरून पिताने प्रवेशला उंच केलं. So let's read Philippians chapter 2 from verse 5 to 8. आणि त्यामुळे आपण वाचू फिलिप 2:5 ते 8. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती. Okay, we'll go step by step. 5th verse. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती. So, yeah, so that here the word of God is instructing us, let this mind be in you, which was also in Jesus. आणि इथं देवाचं वचन सांगते की जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती त्याच्यामध्ये होती ती तुमच्या मध्येही असावी. Which means you need to carry a certain mindset like Jesus. आणि याचा अर्थ की तुमची पण मानसिकता जशी प्रभू येशू ख्रिस्ताची होती तशी असावी. You need to, your mindset should align with the mindset of Jesus. आणि याचा अर्थ की तुमचं मन आणि ख्रिस्ताचं मन हे एक असलेलं असावं. Many times believers couldn't walk like Jesus because their mindset is not aligned like the mindset of Jesus. आणि भरपूर वेळा ख्रिस्ती लोक प्रभू येशू सारखं जीवन जगू शकत नाही कारण त्यांची चित्तवृत्ती किंवा त्यांचं मन प्रभू सारखं नाही. For many times, for believers, supernatural life is like a story. For them, it's the story. आणि भरपूर अशा विश्वासू लोकांसाठी एक अलौकिक जीवन एक फक्त कथासारखी आहे. It didn't become reality in their life. आणि ते एक सत्य घटनासारखी त्यांच्या जीवनात नाही आहे. They couldn't experience the supernatural life. ते अलौकिक जीवनाचा अनुभव अजून घेऊ शकत नाही. They couldn't see the exalted life. आणि ते उंच केलेले उन्नतीमय जीवन पाहू शकत नाही. They couldn't see the exalted life because their mindset is not like the mindset of Jesus. आणि ते उन्नतीमय जीवन जगू शकत नाही कारण त्यांचं जे मन आहे किंवा त्यांची चित्तवृत्ती आहे ती प्रभू येशू सारखी नाही. Come on, tell to your neighbor. आणि त्यामुळे तुमच्या शेजारच्याला सांगा Let our mindset, आपलं मन let our mindset be like the mindset of Jesus. आणि आपलं मन आपल्या प्रभू येशू सारखं असलं हवं. If our heart is not ready to get dedicated to surrender our mindset like the mindset of Jesus, आणि जर आपलं हृदय आज तयार नसेल आपलं मन जसं प्रभू येशू सारखं आहे तसं करण्यासाठी I tell you, we are wasting time. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपला वेळ व्यर्थ We are wasting our life in Christ. आपण आपलं जीवन ख्रिस्तामध्ये व्यर्थ घालू. We are wasting the great life that God has given for us. आणि आपण व्यर्थ घालवतो ते उत्तम असं जे जीवन देवाने दिले. We are missing the great, bright life that we have in Christ Jesus. आणि एक महान चांगलं जीवन देवाने जे आपल्याला ख्रिस्तामध्ये दिलंय त्याचं आपण ते व्यर्थ घालवतो. I tell you, many believers are living in lackness. Many believers live in lackness. आणि भरपूर असे विश्वासू लोक कमतरतेने They live in sickness. ते एक आजारपणाने They live with depression, anxiousness because they are not aligned with the mindset of Jesus. डिप्रेशन आणि आजारपण या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत कारण ते त्या मनाचे म्हणजे त्यांचं मन त्यामध्ये अडकलेलं आहे. Because their mindset is not aligned with the mindset of Jesus. कारण त्यांचं मन हे ख्रिस्ताशी जोडलेलं नाही. But here the word of God says, it starts like this. परंतु इथं देवाचं वचन असं सुरू होतं It gives us a disclaimer. आणि ते आपल्याला सांगतं. कितने लोग डिस्क्लेमर बहुत प्रोडक्ट्स में देख सकते हैं, डिस्क्लेमर मिलता है, सूचना असती है ना, ये कैसे उपयोग करना है, ये क्या हो सकता है, राइट. हर दवा के ऊपर कभी कभी लिखे होते हैं एनी प्रोडक्ट देयर कैन बी एनी, देयर बी सम डिस्क्लेमर. आणि प्रत्येक एक वस्तू मागे त्याचा सूचना दिलेली असते कसे वापरावे काय करावं त्याबद्दल. वो हम यूज करने के पहले ही वो डिस्क्लेमर हम पढ़ सकते हैं. आणि ते
वस्तू आपण वापरण्या अगोदर आपण ते सूचना वाचू शकतो. So today, आणि आज before God is exalting you, देव तुम्हाला उंच करण्या अगोदर, God wants to give you a certain disclaimer in your life. आज देव तुम्हाला उंच करण्या अगोदर तो काही सूचना तुमच्या How many of you are समोर ready to receive that disclaimer this afternoon? आणि किती जण तयार आहेत ते सूचना You स्वीकारण्यासाठी? know, the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं, do not forsake the instructions of the Lord. आणि देवाचं वचन सांगतं की देवाच्या सूचना, देवाच्या आज्ञा विसरू नकोस. हमारा सबसे बड़ा प्रॉब्लम है कुछ भी रहना है, कैसे भी रहना है. आणि हम बोलते हैं परमेश्वर देख लेगा. आणि आपलं मोठी समस्या आपल्या जीवनाची ही आहे की कसंही मी जगेल, कशा पद्धतीने पण मी जगेल. No seriousness about God's word. आणि कोणत्याही सिरियसनेस नाहीये देवाच्या If वचनासाठी. we are not seriousness, आणि जर आपण सिरियस नसेल, I mean to say, if we are not taking seriousness in God's word, आणि जर आपण देवाच्या वचनाबद्दल सिरियस नसेल, I'm telling you, we not want to see anything this word can offer for us. आणि तेव्हा आपण काही कुठली गोष्ट या देवाच्या वचनामध्ये अनुभवू शकणार नाही. So the disclaimer today is, आणि त्यामुळे सूचना आज ही आहे, let this mind be inside you. आणि देवाची ती चित्तवृत्ती तुमच्यामध्ये असते. It's written there. Let this mind, 5th verse, let this mind be inside you, which was also in Jesus. आणि ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती आहे ती ती तुमच्या ठाई असो. आप लोग रेडी है, तैयार है वो माइंड रिसीव करने के लिए? रेडी है? हालेलुया. Let's see what is that mind of Jesus was. आणि आपण पाहू की काय ती चित्तवृत्ती, काय त्याचं मन. From 6th verse. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही हम्म. त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानला नाही. Amen. Hallelujah. Here the word of God says, आणि ते देवाचं वचन सांगतं, Jesus was in the form of God. प्रभू येशू हा देवाच्या स्वरूपात होता. It means याचा अर्थ पिता और यीशु मसीह सेम था, दोनों सेम. याचा अर्थ की प्रभू येशू आणि पिता सारखेच होते. They had same authority, आणि त्या दोघांना सारखाच अधिकार same होता. position. सारखेच पद होते. Everything was same. सर्व गोष्टी सेम होत्या. No difference. कोणताही फरक They were त्यांच्यात नाही. exactly same. आणि ते एक सारखेच होते. That's why the word of God says, He came in the form of God Himself. आणि देवाचं वचन सांगतं की तो प्रभू येशू हा देवाच्या स्वरूपात आला होता. वो सिर्फ एक इंसान नहीं था, वो परमेश्वर था. आणि तो फक्त एक मनुष्य नव्हता, परंतु परमेश्वर होता. वो परमेश्वर इंसान के रूप में आया. आणि तो परमेश्वर मनुष्याच्या रूपात आला. But He is God Himself. परंतु तो एक स्वतः देव होता. You see, many times this world tried to put Jesus like as an ordinary man. It tried to conclude that this Jesus is an ordinary man. He's like an ordinary man. आणि आपण भरपूर वेळा पाहतो की प्रभू येशू एक सर्वसाधारण मनुष्य आहे असं सांगितलं. है ना? If you go to in YouTube channel, you might see hundreds of channels speaking about Jesus was an ordinary man. आणि भरपूर अशा युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला पाहायला भेटते की प्रभू येशू एक साधारण मनुष्य असं सांगितलं. But the word of God says परंतु देवाचं वचन सांगतं, Jesus didn't came like an ordinary man. परंतु देवाचं वचन सांगते की प्रभू येशू एक साधारण मनुष्यासारखा Yes, नाही. He came as a man, तो एक मनुष्य म्हणून but He आला. was not an ordinary man. परंतु तो सर्वसाधारण He मनुष्य is नव्हता. God Himself came as a man. परंतु तो स्वतः परमेश्वर देव होता आणि तो मनुष्य रूपात आला. Can you imagine what kind of authority Jesus carried? आणि तुम्ही विचार करू शकता का कशा प्रकारचा अधिकार प्रभू येशूकडे होता. वो सिर्फ परमेश्वर का बच्चे नहीं था. He is not just a son of God. He is not just a child of God. He is God Himself. तो फक्त देवाचा पुत्र नव्हता, मनुष्य नव्हता, परंतु तो स्वतः देव होता. He Himself had all the authority of Father. आणि त्याच्याकडे सर्व अधिकार होते पित्याचे. That's why the word of God says here, आणि त्यामुळे देवाचं वचन असं 6th सांगतं, verse it says here, 6वं वचन असं He सांगतं, came in the form of God, आणि तो देवाच्या स्वरूपात असून but did not consider it robbery to be equal with God. 6th verse. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानला नाही. You see, you know what that verse teaches us? आणि तुम्ही समजू शकता काय शिकवते हे यीशु वचन मसीह आपल्याला. पिता के साथ एक समान था. आणि हे आपल्याला शिकवते की प्रभू येशू आणि परमेश्वर एक सारखे आहेत, फिर त्यांचं समान नाही. भी यीशु मसीह खुद एक समान नहीं रखा पिता के साथ.
नीचे रखा है he came down to father. आणि तरी प्रभू येशूने स्वतःला परमेश्वर पित्यासारखं न ठेवता त्या पित्यापेक्षा खाली आला. He didn't say father put him down. आणि इथं असं नाही लिहिलं की पित्याने त्याला खाली उधर केलं. ऐसे लिखा है नहीं, उधर ऐसे लिखा है कि यीशु मसीह नीचे किया पिता के आणि आणि तिथं असं लिहिलं की परमेश्वरने प्रभू येशूला खाली नाही केलं, परंतु स्वतः प्रभू येशू खाली झाले. Let's see the 7th verse. आणि 7वं वचन, तर स्वतःला हम्म. रिकामी केले म्हणजे अहा. मनुष्याच्या प्रीतिरूपाची होऊन Uh-huh. दासाचे स्वरूप धारण केले. Wow. Here it says, क्या लिखा है मराठी में कैसे लिखा है? तर स्वतःला रिकामी केले. Yes. स्वतःला What does that mean? खुद himself, he himself made himself zero. आणि त्याने स्वतःला रिकामी केले सर्वांसाठी. No, he did it properly. तर स्वतःला रिकामी केले Hmm. म्हणजे मनुष्याच्या प्रीतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. Exactly. Here the word of God says, he made himself nothing. आणि त्याने स्वतःला एक शून्य असं करून घेतलं. Okay, number one point, number one सूचना है ना, number one disclaimer है. आणि This is the number one disclaimer. आणि ही पहिली सूचना आहे. Today, आज in Christ Jesus, ख्रिस्तामध्ये the word of God says, देवाचं वचन सांगतो, you and me are seated with God. तुम्ही आणि मी प्रभू बरोबर Do बसलेले you want आहोत. to know where it is? Let's go to the book of Ephesians. The book of Ephesians. Let's go to the book of Ephesians. हा. Let's go to the book of Ephesians, इफिस chapter 1. पहिला अध्याय In chapter 1, the word says in verse 21 and 22. आणि 21 आणि 22 वचन आपण वाचू. त्याने त्या सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभुत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या काळी नव्हे तर येणाऱ्या काळी दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. देवाने सर्व काही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्या सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. हेच ख्रिस्ताचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ते भरलेले आहे. Amen. The word of God says आणि देवाचं वचन सांगतात that here it says we are seated with him in heavenly realms. आणि इथं देवाचं वचन सांगते की आपण त्याच्या बरोबर बसलेले आहोत स्वर्गात. We are seated with him. आणि आपण त्याच्या सोबत बसलेले आहोत. Not we are seated under him. ना की आपण त्याच्या खाली बसू, We are seated with him in heavenly places in Christ Jesus. परंतु आपण त्याच्या बरोबर त्या स्वर्गात बसलेलो आहोत. But that means याचा अर्थ in Christ, ख्रिस्तामध्ये when you became a child of God, जेव्हा तुम्ही देवाचे लेकरू बनता, you are seated with Christ. तुम्ही ख्रिस्ता बरोबर बसलेले आहात. कौन बराबर एक व्यक्ति के साथ बैठने वाला, तो उसका मतलब क्या है? आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर बसलेला असतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? उसका मतलब क्या है? त्याचा अर्थ काय होतो? He is equal to that man. त्याचा अर्थ की तो त्याच्या सारखा Right? Right? हम मोदी के साथ बराबर बैठ सकते हैं, नरेंद्र मोदी साहब के साथ बराबर बैठ सकते हैं, आपण नरेंद्र मोदी सोबत बसू शकतो का? नहीं छोड़ते. क्यों? नाही समजत, क्योंकि हम प्रधानमंत्री नहीं हैं. कारण आपण प्रधानमंत्री नाही. हम साधारण सिटीजन हैं देश का. आपण एक साधारण नागरिक आहोत. You see, people with the same stature sit together. आणि आपण पाहू शकतो की समान अधिकाराचे लोक किंवा समान प्रतिष्ठेची लोक एक सोबत बसतात. People with same authority sit together. आणि जे लोक एका अधिकाराचे आहेत ते एकत्र बसतात. Here the word of God says, आणि इथं देवाचं वचन we सांगतं are seated with him. आणि आपण त्याच्या बरोबर बसलेलो आहोत. It didn't say we are seated under him. आणि त्या असं नाही सांगितले की आपण त्याच्या खाली बसलो, We are seated with him. परंतु आपण त्याच्या सोबत बसू. उसका मतलब you and Jesus are same in the eyes of Father. आणि याचा अर्थ की तुम्ही आणि प्रभू येशू ख्रिस्त हे एकसारखे आहेत परमेश्वर पित्याच्या God नजरेत. is not differentiating you and Jesus. आणि देव तुम्हाला आणि प्रभू येशूला मध्ये काही फरक बघत नाही. पिता का नजर में आप और यीशु मसीह एक समान है. आणि पित्याच्या नजरेत तुम्ही आणि प्रभू येशू एकसारखे आहेत. कितने लोग ये संदेश के लिए खुश है? How many of you happy about this truth? आणि किती जण या संदेशासाठी आनंद आहे. You are not lower in the eyes of Father. आणि तुम्ही एक लहान व्यक्ती किंवा लहान नाही देवाच्या. You are not lower. Yeah, you are not put at lower. You are not kept lower.
आणि तुम्ही एक खाली ठेवलेले नाहीये देवाच्या नजरेत पिता तुमच्या. आप और हम यीशु मसीह के साथ रखा है, आमेन. He kept us equal to Jesus. परंतु पित्याने प्रभू येशूला आपल्याला तुम्हाला एक सारखं ठेवले. Same like how Father and Jesus were same. आणि असं जसं पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त एक सारखे होते, समझ में आ रहा है? तसंच तुम्हाला आणि पिता आपल्याला. और पुत्र कैसे सेम है, ऐसे ही आज यीशु मसीह हम सेम. We are same, equal. आणि जसं पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त एक सारखे आहेत, तसंच आपल्याला आज एक सारखं बनवलं. जितने राइट्स यीशु मसीह को पिता दिया, उतने राइट्स आपको भी और मेरे को भी दे दिया. आणि जितके अधिकार परमेश्वर पित्याने प्रभू येशूला दिले, तेच अधिकार तुम्हाला आणि मलाही आहे. This is what the word of God teaching us. आणि हेच प्रभूचं वचन शिकवतात. Exactly same rights. एक सारखे तेच अधिकार, Exactly same relationship. तेच नातेसंबंध. That's why Jesus taught us आणि त्यामुळे प्रभू येशूने आपल्याला when शिकवलं. when he taught the prayer, जेव्हा त्याने आपल्याला प्रार्थना शिकवली he said, "Our Father in heaven." आणि तो तेव्हा बोलला की हे आमच्या स्वर्गातील पिते. है ना? ऐसे नहीं बोला मेरा पिता. आणि तो असं नाही बोला माझ्या पित्या, He said, "Our Father." परंतु तो बोलला आमच्या पिता, हमारा पिता. हालेलुया. आमचा पिता. उसका मतलब हमारा और यीशु मसीह को एक ही पिता है. आणि याचा अर्थ की प्रभू येशूला आणि आपल्याला एकच पिता. वो पिता से हमको सेम अधिकार यीशु मसीह को कैसे दिया, वही अधिकार हमारे अंदर दे दिया. आणि पण जे तो पिता प्रभू येशूला जे अधिकार दिले, तेच अधिकार तुम्हाला आणि मला दिले. I want you to compare your life with Jesus now. आणि आज मला तुमचं जीवन आणि प्रभू येशूचं जीवन कम्पेअर करायचं. You yourself need to compare it now. आणि तुम्हाला त्याची गरज आहे कम्पेअर करण्याची. Now, for example, how Jesus is equal to Father. आणि उदाहरण की जसं प्रभू येशू ख्रिस्त पित्या बरोबर एक You are equal to Jesus. तसंच तुम्हीही प्रभू येशू बरोबर एक But सारखे. here the word of God says, आणि परंतु इथं वचन सांगतो, even though Jesus was equal to Father, आणि जरी प्रभू येशू हा समान होता पित्या बरोबर, he made himself zero before Father. तरी त्याने स्वतःला शून्य केलं, रिकामी केलं पित्या. So the number one nature that you need to carry for God to exalt you is this आणि पहिलं nature. पहिलं स्वभाव तुमच्यामध्ये जे असायला हवं देवाने तुम्हाला उंच करण्यासाठी, ते म्हणजे स्वतःला रिकामी The करणं. first nature, the first mindset. आणि पहिलं माइंडसेट. कैसे हमने उधर पढ़ा, ये माइंडसेट होना चाहिए. पहला माइंडसेट ये होना चाहिए कि आज हम मसीह के साथ समान है. We are equal to Jesus today. आणि आज तुमची वृत्ती असायला हवी की आपण प्रभू येशू समान आहोत. बोलो पड़ोस, आप बाजू वाले को बोलो. Tell your friend, tell to your neighbor, whoever it is. आणि तुमच्या शेजाऱ्याला सांगा की You are equal to Jesus. तुम्ही प्रभू समान आहात. In Father's eyes, आणि पित्याच्या नजरेत you are equal to Jesus. पित्याच्या नजरेत तुम्ही प्रभू येशू समान आहात. You are like Jesus. तुम्ही प्रभू येशू सारखे आहात. ये प्रकटीकरण पहला हमारे अंदर आना चाहिए. आणि हे प्रकटीकरण तुमच्या आधी तुमच्यामध्ये पहिले यायला पाहिजे. Now the first point is this. आणि पहिली गोष्ट ही आहे, How many of you believe that you are equal to Jesus now? किती जण विश्वास ठेवतात की तुम्ही प्रभू समान आहात. कितने लोग? You are not believing it? Okay, fine. If you are believing that you are equal to Jesus, आणि जर तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही प्रभू समान आहात, you have to do exactly like what Jesus did. तुम्ही तेच करायला पाहिजे जे प्रभू येशूने केलं. पिता और यीशु मसीह एक समान था. आणि पिता आणि प्रभू येशू एक समान होते. फिर भी यीशु मसीह पिता के नीचे एक स्टेप नीचे आया. आणि तरी प्रभू येशू एक पायरी खाली आला, स्वतःला रिकामी केली. The number one nature you need to carry is this. Even though you are equal to Jesus, you should humble yourself to Jesus. आणि जरी तुम्ही प्रभू येशूच्या समान जरी असाल, तरी तुम्हाला तुमचा स्वभाव एक नम्र स्वभाव बनवायचा आणि प्रभू पेक्षा खाली यायचं. हमारा पहला माइंडसेट यीशु मसीह के जैसा ये होना चाहिए कि आज हम यीशु मसीह के साथ समान है, फिर भी हम नीचे कर रहे हैं. परमेश्वर यीशु मसीह के नीचे कर. We are lowering ourselves to Jesus today. आणि जरी आपण प्रभू येशूच्या समान असलो, तरी आपण आपल्या जीवनाचा किंवा आपल्यामध्ये असा स्वभाव असायला हवा की आपण स्वतःला नम्र करायला हवं त्याच्यापासून. That is the exact mindset Jesus carried. आणि हीच वृत्ती प्रभू येशू मध्ये होती. He was equal with Father. आणि तो पिता म्हणजे तो पिता समान होता. But here the word of God says in the 7th verse, परंतु Philippians 2:7. फिलिप 7 मध्ये 2:7 मध्ये असं सांगतात, Even though he was equal to Father,
आणि जरी तो पित्या समान The होता, word of God says he made himself no reputation and he took no form of himself. आणि तरी त्याने स्वतःला मान सन्मान घेतला नाही. Seventh verse. Mark 7th verse. तर स्वतःला रिकामी केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासांचे स्वरूप धारण केले. क्या क्या मनुष्य का प्रतिरूप उसके बाद होऊन हाँ. प्रतिरूपात सॉरी मनुष्याचे प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण हाँ, केले. क्या क्या स्वरूप परमेश्वर लिया, यीशु मसीह लिया, दास दास था. वो कौन था? पिता का पुत्र था, फिर भी क्या स्वरूप लिया? Exactly. The second character you need to carry is this. आणि दुसरा स्वभाव तुम्हाला तुमच्यामध्ये घेऊन चालायचे ते म्हणजे Today, आज you and me are child of God. आज तुम्ही आणि मी देवाचे लेकरू आहोत. कितने लोग विश्वास कर रहे हैं? वो सत्य को कितने लोग विश्वास कर रहे आणि हैं? किती वो लोक सच. त्या सत्यावर विश्वास If ठेवतात. you have doubt on that, the Gospel of John 1, chapter 1, verse, Gospel of John chapter 1, verse 13 says, आणि ते, योहानाचे शुभवर्तमान can we go there? Gospel of John, योहानाचे शुभवर्तमान chapter 1, पहिला अध्याय verse 13. आणि वचन 13. Yes, verse 12 and 13. वचन बघा. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला हा. तितक्यांना त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. क्या अधिकार दिया? मराठी में. मुले होण्याचा. He gave the authority to become the child of God. आणि त्यांना अधिकार भेटला त्याचे लेकर होण्याचा. मतलब जितने लोग यीशु मसीह को स्वीकार किया, उतने लोग को पिता अधिकार दिया पुत्र होने के लिए. आणि जितक्या लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला पित्याने त्यांना अधिकार दिला लेकर होण्यासाठी. बहुत लोग को ये चीज में विश्वास ही नहीं है. आणि भरपूर लोकांना या गोष्टीवरच विश्वास है ना? हम बोलते हैं मैं गुलाम हूँ यीशु मसीह का, ये वो. The word of God says you are not a slave for God, you are a child of God. आणि भरपूर लोक स्वतःला गुलाम म्हणतात प्रभू येशूचा सेवक म्हणतात, परंतु देवाने तुम्हाला त्याचं लेकरू असं बनवलं. The authority God gave you and me is to become His children. आणि जे अधिकार परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिले ते म्हणजे त्याचं लेकरू होणे. Like how Jesus was the son for Father. आणि जसं प्रभू येशू एक लेकरू पुत्र होता परमेश्वर पित्याचा त्या प्रकारे. But Philippians 2:7 says here, परंतु फिलिप 2:7 असं सांगतो, even though he was equal to Father, आणि जरी तो पित्या समान होता here the word of God says he took the servantship in him. आणि तरी त्याने स्वतःला एक दास दास का स्वरूप दिया. घेतलं. He took the nature of servant inside him. आणि त्याने दासाचं स्वरूप धारण केलं You त्याच्यात. know, many times आणि भरपूर वेळा we are all happy to access as God's children. आणि आपल्याला आनंद होतो देवाचं लेकरू होण्यासाठी. Means परमेश्वर का संतान के पोजीशन में हम काम करने के लिए बहुत खुश हैं. आणि देवाचं एक पुत्र म्हणून संतान म्हणून काम करण्यात आपल्याला आनंद होतो. है ना? पिता दे दो, मैं आपका पुत्र हूँ, आई नीड दिस. हम पूछने के लिए हम बहुत हैप्पी है, वी आर रेडी टू डू दैट. आणि पित्याकडनं मागण्यासाठी मला हे दे आणि ते मागण्यासाठी आपण एक आनंदी असतो. हम बहुत बार बोलते हैं आई एम द चाइल्ड ऑफ गॉड. आणि भरपूर आपण म्हणतो की मी देवाचं लेकरू आहे. बट नाउ द क्वेश्चन टू यू इज दिस. परंतु मला एक प्रश्न आहे ते तुम्हाला. Jesus was equal to Father. प्रभू येशू एक समान होता पित्याच्या. Jesus came down in this world as son of Father. आणि प्रभू येशू या पृथ्वीवर आला देवाचा पुत्र म्हणून. But here the word of God says, परंतु इथं देवाचं वचन when he सांगतं came as a son, जेव्हा तो एक पुत्र म्हणून आला he didn't took the complete happiness of being son. आणि त्याने तो आनंद घेऊन नाही आला की तो देवाचा पुत्र आहे. Here the word of God says he decided to be a servant. परंतु तो त्याने निर्णय घेतला एक दास स्वरूप धारण करण्याचा. आज मसीह का आज परिवार में आज बहुत खलीसिया में बहुत मसीह लोग एक बच्चे के नाते में रहने के लिए खुश है, बट एक सेवक बनना तैयार नहीं है. आणि आज ख्रिस्ती जीवनामध्ये भरपूर लोक एक देवाचं लेकरू ख्रिस्ताचं लेकरू म्हणून जगायला त्यांना तयार आहे, परंतु एक दास स्वरूपाचं जीवन जगायला तयार आहे. बहुत मसीह का लोग आज बहुत कैजुअल, दे आर वेरी कैजुअल अबाउट गॉड. आणि भरपूर देवाचे लोक कॅज्युअल आहेत देवाबद्दल. एक
गंभीर नाही देवाच्या They are very casual about the things of God. आणि ते देवाच्या गोष्टींसाठी गंभीर नाही. You know why? तुम्हाला माहिती You का? know why? तुम्हाला They माहिती don't carry the fire for God. कारण ते देवाचं ते अग्नी ते सामर्थ्य घेऊन चालत नाही. They don't carry the seriousness of the calling they have in आणि God. ते देवाचे ते जे अभिषेक आहे जे त्यांना ते ज्या गोष्टींसाठी बोलवलं त्यासाठी ते गंभीर नाही. They don't have seriousness about the purpose they have in Christ. आणि ते ज्या हेतूसाठी ख्रिस्तामध्ये त्यांना बोलवण्यात आले त्यासाठी ते गंभीर You नाही. know why? तुम्हाला माहिती आहे का? क्योंकि उन लोग दास का स्वरूप नहीं लिया. कारण त्यांनी दासाचं स्वरूप धारण They केलं. are always comfortable to be God's child. आणि ते प्रत्येक वेळेस त्यांना आवडतं देवाचं लेकरू बनून But they are राहायचं. not ready to become a servant for God. परंतु ते तयार नाहीयेत देवाचं दास बनून You राहण्यासाठी. see, Jesus was the Son of God. आणि तुम्ही पाहू शकता की प्रभू येशू हा देवाचा लेकरू The होता. word of God says here Jesus was equal to Father. आणि देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू परमेश्वर त्याच्या समान आहे. Yet Jesus carried a mindset. तरी प्रभू येशूने त्याची वृत्ती अशी ठेवली One, परमेश्वर यीशु मसीह खुद शून्यता किया उसका जीवन को. ते म्हणजे त्याने स्वतःला पहिलं शून्य केलं. Then the word of God says he took the bond servant, the nature of bond servant in him. आणि दुसरी वृत्ती त्याची स्वभाव असा होता की त्याने स्वतःला दासाचं स्वरूप धारण केलं. परमेश्वर ऐसे लोगों को उन्नति करता है कौन खुद शून्यता करता है और दूसरा दास का स्वरूप लेता है. आणि परमेश्वर अशाच लोकांना आशीर्वादित करतो जे स्वतःला पहिले रिकामी शून्य बनवतात आणि दुसऱ्या आणि स्वतःला दासाचं स्वरूप धारण If करतात. Holy Spirit is speaking to you this afternoon, आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्याशी आज बोलत आहे if your casualness is getting poked by Holy Spirit, आणि जर तुमच्या त्या कॅज्युअलनेसला गंभीर नसलेल्या त्या स्वभावाला आज पवित्र आत्मा सूचना करत आहे if he is poking you, that nature today this afternoon, आणि जर तो तुम्हाला टोचणी लावत आहे त्या ah, गोष्टीची you know, if God's Holy Spirit is telling, hey, too casual है, आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला टोचणी लावत असेल की तुम्ही एक गंभीर नाहीये देवाच्या I tell you, गोष्टी my dear people, don't take it light. तेव्हा माझ्या प्रिय लोकांना तुम्ही हे एक साधारणरित्या नका घेऊ. हम परमेश्वर का दास भी बनना सीखना है. कारण आपल्याला देवाचं दास बनायला पण शिकायला पाहिजे. हमारा हृदय और मन को तैयार करना है कि परमेश्वर आज आपके अंदर में एक पुत्र हो, फिर भी मैं नम्रता करके मैं बोल रहा हूँ मैं आपका सेवक हूँ. आई एम योर सर्वेंट लॉर्ड. आणि आपण परमेश्वर पित्याला सांगायला पाहिजे पिता मी तुझ्यामध्ये तुझं लेकरू असलं तरी मी स्वतःला आज तुझा दास म्हणून Hallelujah. कमी करतो. Think if a father has a company, आणि big company, आणि समजा की एका पित्या if father has a big company, आणि एका पित्याला मोठी कंपनी आहे and the 10 o'clock is the time to start the business. आणि कंपनीची वेळ 10 वाजताची आहे सुरू करायची. Do you think the son of that father goes sharp 10 o'clock? आणि तुम्ही विचार करता का त्या कंपनीचा जो मालक आहे त्याचा पुत्र त्या 10 वाजता जाईल? बराबर 10 बजे जाएगा वो? तुम्हाला वाटतं का तू 10 वाजता वो नहीं जाएगा. वो सोचेगा मेरा डैडी का कंपनी है, आणि तो नाही जाणार मैं 10 को जाऊंगा 12 को जाऊंगा, ये मेरा ही है. आणि मी 10 वाजता जाऊ किंवा 12 वाजता जाऊ हे माझंच आहे. Casualness. आणि हेच कॅज्युअलनेस. But if you see a person who's working there, आणि जर तुम्ही एखादा व्यक्ती तिथं काम करणाऱ्या त्याला कितने पाहिजे लोग इधर काम करते हैं? शायद एक कंपनी में, नहीं तो एक घर पे, किधर भी, है ना? हम एक जगह पे हम काम कर रहे हैं, राइट. अभी मैं परमेश्वर का राज्य के लिए काम कर रहा हूँ, राइट. हम हर लोग काम कर रहे हैं, वी आर वर्किंग समवेयर. आणि प्रत्येक जण आपण काम करत आहोत कुठे ना कुठे. Imagine if your work space time is 10 o'clock, what time you will reach? आणि जर तुमच्या कामाची वेळ ही 10 वाजताची आहे तर तुम्ही किती वाजता पोहोचाल? किती वाजता जाल? Okay, good. Early. Really? Okay, good it is. So some or the other way, people try to reach 10 o'clock. The employees try to reach 10 o'clock. आणि जे कामगार आहेत ते 10 वाजता पोहोचण्याचा प्रयत्न करतील. Why? का? क्योंकि वो काम या कामगार, he is an employee, he is not a child, he is not a son of the company. कारण ती लोक कामगार आहेत ना की ते त्या कंपनीचे मालक किंवा त्या पुत्र आहेत त्या मालकाचे. Listen to this clearly. आणि त्यामुळे हे
जागरूक If you रीतीने can ऐका. write this down so that every day you can meditate on this. आणि कदाचित तुम्ही हे लिहून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही याचे मनन करता. Through sonship, आणि पुत्र होने की पुत्रता. वजह से, हाँ, yes. पुत्रता Through sonship, पुत्रताद्वारे you receive authority, तुम्हाला अधिकार भेटतो and through servantship, आणि दासपणाने you will receive seriousness. तुम्हाला एक गंभीरता कळतो. Remember this. Through sonship, you will receive authority. आणि पुत्रतामुळे तुम्हाला अधिकार भेटतो. संतान होने की वजह से हमको परमेश्वर अधिकार दिया. आणि संतान असल्यामुळे परमेश्वराने आपल्याला अधिकार दिला. सेवक होने की वजह से परमेश्वर हमको सीरियसनेस देता है. परंतु सेवक असल्यामुळे देव आपल्याला गांभीर्यता देतो. You know, many people आणि भरपूर लोक have authority. भरपूर लोकांकडे अधिकार आहे. हर जन के अंदर अथॉरिटी दिया है परमेश्वर. प्रत्येकाकडे देवाने अधिकार दिला. Because you are child of God. कारण आपण देवाचे लेकरू आहोत. You have authority over everything God has given you. आणि तुमच्याकडे अधिकार आहे जे काही देवाने तुम्हाला दिले ते आहे. But you know, many times why you couldn't operate in that authority? परंतु भरपूर वेळा आपण त्या अधिकाराचा वापर करू शकत नाही. You know why? तुम्हाला माहिती आहे का? Because you are not a servant as well. कारण तुम्ही एक दास नाहीये. You only when you become a servant also, आणि जेव्हा तुम्ही त्याचे दास होता you get the seriousness of your authority. तेव्हा तुम्हाला तुमच्या अधिकारांबद्दलचे गांभीर्य है कळतं. ना? 10 बजे शार्प मैनेजर कैबिन के अंदर बैठता है. आणि 10 वाजता मॅनेजर केबिन मध्ये असतो. क्यों? का? मैनेजर को पता है उसका अथॉरिटी क्या है. कारण मॅनेजरला माहिती आहे त्याचा अधिकार काय. फिर भी 10 बजे उधर एग्जैक्टली बैठता है उधर. तरी तो 10 वाजता तिथं जाऊन He has authority and also he has seriousness. आणि त्याच्याकडे अधिकार पण आहे आणि त्याच्याकडे गांभीर्यता आहे त्या गोष्टी. Your sonship, your childrenhood with the Father gives you the authority. आणि तुमची पुत्रता हे तुम्हाला अधिकार देतं. But your servantship to with your Lord gives you the seriousness. परंतु तुमचं दासपणात पित्यासाठी हे तुम्हाला एक गांभीर्यता देते. ये दोनों नेचर हमारे अंदर होना चाहिए. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असायला हव्या. If you are a child of God and if you are not a servant, you won't have seriousness. आणि जर तुम्ही देवाचे लेकर असाल आणि तुमच्यात दासपणा नसेल तर तुमच्यात गांभीर्यता त्या गोष्टीची येणार If नाही. you don't have seriousness, आणि जर तुमच्यात गांभीर्यता you नसेल will never operate in your authority. तुम्ही तुमचा अधिकारपणा वापरू शकत We नाही. will operate like a fools. आणि तुम्ही तुमचा अधिकार एक मूर्खपणाने How many of you want to live like a fool here? आणि किती लोकांना मूर्ख सारखं जीवन जगायचंय. कोई नहीं. Good. So if we don't want to live like a fool, then we need to operate in the servantship as well. आणि जर आपल्याला ते मूर्खपणाचं जीवन जगायचं नसेल तर आपल्याला ते दासपणाचं जीवन स्वीकारायला हवं. So the second mindset of Jesus was this. आणि दुसरं वृत्ती प्रभू येशूची चित्तवृत्ती होती. Even though, yes, sorry, go ahead. ती वृत्ती हीच होती. That even though he was a son of God, आणि जरी तो देवाचा लेकरू होता, even though he was equal to God, तो देवाचा पुत्र देवासमान होता, Jesus decided to be a servant for God as well. तरी प्रभू येशूने निर्णय घेतला स्वतःला दासपणात इसलिए आणण्याचा. परमेश्वर यीशु मसीह के अंदर अधिकार भी था और सीरियसनेस भी था. आणि त्यामुळे प्रभू येशूकडे अधिकार पण होते आणि त्याबद्दलचं गांभीर्य पण He होतं. was not casual about his calling. आणि तो त्याचं कॉलिंग होतं, त्याला बुलावट होती त्याच्यासाठी तो एक जागृत होता, गांभीर्य होतं त्याला. He was not casual about his purpose. आणि तो त्याच्या जे हेतू होता त्यासाठी तो सिरियस होता. Because he carried the servantship inside him. कारण त्याने स्वतःमध्ये ते दासपणाचं स्वरूप धारण He केले was serious to walk in the authority of Father. आणि त्यामुळे तो गांभीर्याने देवाच्या अधिकारामध्ये आज चालत. कितने लोग आपको शून्यता करके, नम्रत करके और परमेश्वर का दास का स्वरूप में जीने के लिए तैयार हैं. आज किती लोक स्वतःला शून्य करून रिकामी करून देवाच्या दासपणात चालण्यास तयार I आहेत. tell you, if you are ready to do that, आज जर तुम्ही ते करण्यास तयार असाल your days of exalting is coming. तेव्हा तर तुमचे उन्नतीचे दिवस Amen. लवकरच येतील. आपका उन्नति का दिन आने वाला है. Hallelujah. उन्नतीचे दिवस येणारच आहेत. Hallelujah. हालेलुया. Now to the 8th verse. We are finishing here. 8th verse. 8th verse. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले हम्म. आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. हम्म. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने Amen. स्वतःला- Hallelujah. Here the word of God says, आणि इथं देवाचं वचन सांगतं Jesus humbled himself देवाने प्रभू येशूने स्वतःला नम्र केलं and he was obedient to the end of his calling. आणि त्याने आज्ञापालन
केलं शेवटपर्यंत. क्रूस पे मरण तक यीशु मसीह आज्ञा पालन पालन किया है. आणि वधस्तंभावरच्या मरणापर्यंत प्रभू येशूने आज्ञा पाळली. उसका मतलब उसका यीशु मसीह का परिपूर्णता, उसका बुलावट का परिपूर्णता होने के तक यीशु मसीह आज्ञा पालन किया पिता. आणि याचा अर्थ की देव प्रभू येशूची जे बुलावट होती त्याचं परिपूर्ण होईपर्यंत प्रभू येशूने आज्ञा पाळली. तो पहला माइंडसेट हम देखा यीशु मसीह शून्यता किया, आणि पहिला स्वभाव प्रभू येशूचा होता की प्रभूने स्वतःला नम्र पिता केलं के साथ समानता फिर भी शून्यता किया. आणि पित्यासमोर समान असलं तरी त्याने स्वतःला नम्र केलं. दूसरा, परमेश्वर एक दास बन गया, यीशु मसीह एक दास बन गया पिता. दुसरा म्हणजे प्रभू येशू दास बनला. तीसरा, तिसरं, परमेश्वर आज्ञा पालन रखा है पिता के ऊपर. आणि परमेश्वराने प्रभू येशूने आज्ञा पालन केले पित्याचे. If you want to see exalted life, आणि you need to be obedient for Jesus. आणि जर तुम्हाला एक उन्नतीमय जीवन पाहायचं असेल तर तुम्हाला प्रभू येशूच्या आज्ञा पाळायला हव्या. Without obedience, आज्ञा पाळल्याशिवाय guarantee, I'm telling you, guaranteeing मी you, खात्री देतो की without obedience, आज्ञा पाळल्याशिवाय you will never see exalted, God exalting you. आणि आज्ञा पाळल्याशिवाय मी खात्रीने सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनात देवाकडून उन्नती If you are पाहणार. hearing that kind of a teaching, आणि जर तुम्ही अशा प्रकारचं ऐकत असाल की वो टीचिंग से दूर करो आप लोग को, दूर करो, pull yourself away from those teaching. तुम्ही दूर कर. तुम्ही स्वतःला लांब Run away. त्या संदेशापासून Run away from those kind of teaching. तसल्या शिक्षणापासून लांब जा. You cannot be exalted by God unless you carry obedient heart for Jesus. आणि तुम्ही देवाचं You cannot carry the exaltness of God unless you carry the obedient heart for Jesus. आणि जोपर्यंत तुम्ही आज्ञा पालन तुमच्यात आणत नाही तोपर्यंत तुम्ही उन्नती पाहणार नाही तुमच्या जीवनात. Here the word of God says, इथं देवाचं वचन सांगतात Jesus was equal to Father. प्रभू येशू समान होता पित्याच्या. उसका मतलब पूरा अधिकार यीशु मसीह के पास था. याचा अर्थ की प्रभू येशूकडे सर्व अधिकार होते. कुछ भी चीज को वो उल्टा कर सकता था, कुठली पण गोष्ट तो उलटी करू शकतो बदलना कर सकता था. He could have changed anything. आणि तो काही गोष्टी बदलू शकला. क्रूस का मरण को बदल कर सकता था. He could have changed it. आणि क्रूसावरचं ते मरण पण तो बदलू शकला. It is a painful purpose. आणि हे त्रास देणारे एक Right? गोष्ट होती. Jesus was not happy in the cross. आणि तो एक आनंदी नव्हता क्रूस कामावर. Jesus was experiencing pain, rejection, everything. आणि प्रभू येशूने त्या वधस्तंभावर त्रास, दुःख, पीडा सगळी सहन केली. ऐसे बुलावट हमारे ऊपर आएगा तो हम भाग के जाएंगे हर लोग, including me. आणि अशी बुलावट आपल्यावर जर आली तर Right? आपण सर्व पळून जातो. We won't accept the pain as our calling. आणि आपण आपल्या ज्या बुलावटमध्ये त्रास पाहू शकणार हम नाही. दुख का बुलावट हम नहीं स्वीकार करते हैं. आणि आपण ते दुःखाचं बुलावट स्वीकार नाही केलं. But यीशु मसीह को मालूम है वो दुख का बुलावट है. It is a very painful calling. Jesus knew that. आणि परंतु प्रभू येशूला माहिती होतं की ती बुलावट ही एक त्रास देणारी बुलावट But आहे. the word of God says, परंतु देवाचं वचन सांगतं, yet he was obedient to Father until the finish. तरी देवाचं वचन सांगते की तरी प्रभू येशू ख्रिस्त तयार होता तरी प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा पालन केले आखरी शेवटपर्यंत. आखरी माइंडसेट ये है. आणि शेवटचं वृत्ती ही आहे. कितने लोग परमेश्वर को ऊपर आज्ञा पालन करने के लिए तैयार हैं? किती लोक परमेश्वराची आज्ञा पालन करण्यास तयार आहेत? जितने लोग ये वचन को आज्ञा पालन करने के लिए तैयार हैं, किती लोक देवाच्या वचनाचं आज्ञा पालन I tell करतात? you, give your life for God's word. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जीवन काही देवाच्या वचनासाठी द्या. Do not compromise from living from this God's word. आणि तडजोड करू नका देवाच्या वचनाबरोबर. Whatever happens, काही होऊन द्या. even your life can be taken. जरी तुमचं जीवन घेतलं गेलं Take a decision that I will walk according to God's word. तरी मी देवाच्या वचनाप्रमाणे चालेल हे निश्चय करा. Hallelujah. हालेलुया. Oh, Shadrach, Meshach, Abednego decided, even if our life will go, we will stay obedient to Jesus. आणि शद्रक, मेशक, अबेदnego यांनी पण निश्चय केला की आमचा प्राण गेला तरी आम्ही देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करणार. Daniel decided, आणि दानिएलाने पण निश्चय केला होता. even if lion kill and eat me, yet I will worship this God alone. आणि जरी भागाने सिंहाने मला खाऊन टाकलं तरी मी देवाची आराधना करणार. Joseph decided,
योसेफाने निश्चय केला Even if I am put into the prison and killed by Pharaoh, yet I will be true to my God. आणि जरी फारो कडून मला बंदीगृहात टाकलं तरी मी माझ्या देवासाठी जगणार. अभी जितने कैरेक्टर को मैं मेंशन किया, उतने कैरेक्टर को परमेश्वर ऊंचा किया. आणि मी जितके लोक बायबल मध्ये मी तुम्हाला आता सांगितले ते सर्वांनी देवाचा स्वभाव दाखवलं. शैतान हर कोशिश किया उसको उनको खत्म करने के लिए, आणि सैतानाने प्रत्येक प्रकारचे प्रयत्न केला त्यांचा नाश करण्यासाठी. बट परमेश्वर उनका दुर्मरण को हटा के परमेश्वर उनको उन्नति का जीवन दिया है. परंतु परमेश्वरने त्यांचं मरण काढून त्यांना उन्नतीमय जीवन You दिलं. know why? तुम्हाला माहितीये का I tell you, they were obedient to Jesus. कारण ते देवाच्या आज्ञा पाळणारे होते. I tell you, Jesus taught us to be obedient to Him. कारण ते देवाच्या आज्ञा उनको परमेश्वर सिखाया, यीशु मसीह सिखाया आज्ञा पालन जीवन जीने के लिए. आणि प्रभू येशूने आपल्याला शिकवलं आज्ञा पाळण्याचं जीवन जगण्यासाठी. Jesus said, प्रभू येशू बोलला, if you love me, जर तुम्ही माझ्यावर प्रेम you करता will obey my word. तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. कितने लोग परमेश्वर को आज प्यार करते हैं? ती लोक परमेश्वर प्रेम करतात. हालेलुया. ये प्यार का प्रकट किधर होता है मालूम है क्या? हमारा आज्ञा पालन से होता है. आणि हे देवाबद्दल असलेलं प्रेम कुठं कसं प्रकट होतं? जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो. Your love for God reflects in the obedience you have with Father. आणि तुमचं प्रेम पित्यासाठी हे प्रकट होतं जेव्हा तुमचं आज्ञा पालन तुमच्यामध्ये असते. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आज अग्नि, शाद्रक मेशक का अग्नि हमारे जीवन में क्या है? कोई पाप होगा. Might be that fire is like some sin in our life. आणि सदरक विषयच्या जीवनामध्ये असले ते अग्नी कदाचित पाप असेल आपल्या जीवनात असं. That lion that was in front of Daniel might be some compromising life. आणि ते सिंह जे दानियेला समोर होतं कदाचित ते तडजोड करणारे है ना? जीवन असेल आपल्या. एक छोटा कॉम्प्रोमाइज था. एक छोटं तडजोडीचं जीवन. Right? The king said only one thing. आणि त्या राजाने एकच छोटी गोष्ट You सांगितली, bow down before my idol. तू माझ्या मूर्ती समोर डोकं टेक. You will never see the lion nor the fire. तू कधीच सिंह बघणार नाही ना की कधी तू अग्नी बघ. Very small thing to compromise. आणि छोटीशीच गोष्ट होती तडजोड कर. शायद कोई भी नहीं देखा होता है ना? आणि कोणी बघितलं पण नसतं त्याने केला. If they would have bowed down before the idol, no one would have saw us. आणि जर ते त्या मूर्ती समोर पाय पडले असते तर कोणी त्यांना पाहिलं पण But नसतं. you know what Shadrach, Meshach, Abednego said? परंतु तुम्हाला माहिती शद्रक मेशक अबेदनगोने काय You know what Daniel said? तुम्हाला माहिती का दानियेलाने काय कोई नहीं देखने वाला वो फर्क नहीं होता है. मेरा पिता मेरे को हर बार देखता है. Amen. My father will see me all the time. आणि कोणी बघितलं नाही बघितलं मग आम्हाला त्याचा फरक पडत नाही परंतु आमचा पिता आम्हाला दररोज पाहतो. आपका आज्ञा पालन जीवन एक इंसान को देख के ये नहीं होना चाहिए. आपका आज्ञा पालन जीवन मसीह को देख के you need to understand, you need to see him and follow the obedient life. आणि तुमचं आज्ञा पालन जीवन मनुष्याला किंवा कोणी बघते त्यासाठी नसलं पाहिजे परंतु तुमचा परमेश्वर पिता तुम्हाला पाहतो आणि यासाठी तुमचा आज्ञा पालन. Don't try to be obedient to God in front of people. आणि देवाच्या आज्ञा पालन लोकांच्या समोर लोक असतील तेव्हाच करणं. For the sake of people, don't show your obedience to Father. आणि लोक असल्यामुळे तुमच्या आज्ञा पालना तुम्ही दाखवू नका. Show your obedience to Father because you love him so much. परंतु पित्याला तुमचं आज्ञा पालन दाखवा कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय. कितने लोग आज्ञा पालन जीवन के लिए तैयार है? परमेश्वर का प्यार से भर के आज्ञा पालन जीवन जीने के लिए तैयार है. आणि किती लोक परमेश्वरचे प्रेमाने म्हणून त्याच्या आज्ञा पालन करायला. Hallelujah. Today God will do great things in our life. आणि आज परमेश्वर महान चमत्कार केला. Then the ninth verse says, ninth verse में क्या लिखा? यामुळे Yes. Now therefore, ये सब यीशु मसीह किया, इसके वजह से यीशु मसीह का नाम सबसे ऊंचा नाम किया. यामुळे देवाने त्या सर्वाहून उंच केले आहे आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. Amen. उसका मतलब याचा अर्थ आज कितने माइंडसेट यीशु मसीह का माइंडसेट हम सीखा आणि हम लर्न किया. आणि जितके आपण देवाची वृत्ती देवाचा स्वभाव आपण समजून घेतलं. If you are ready to walk in the same mindset, आणि जर तुम्ही त्याच वृत्तीमध्ये त्या स्वभावाने चालणार असतात God is going to lift you up. तर देव तुमची उन्नती करतात. जैसे यीशु मसीह का नाम सबसे श्रेष्ठ नाम रखा है, ऐसे आपका जीवन को ये दुनिया में
बहुत ब्लेसिंग करके दे परमेश्वर आपको लाइफ देता है. आणि जसं परमेश्वराने प्रभू येशूचं नाव श्रेष्ठ केलं, उंच केलं, तसंच परमेश्वर तुम्हाला या पृथ्वीवर आशीर्वाद देईल. Let us humble before Jesus आणि त्यामुळे प्रभू येशू समोर आपण स्वतःला नम्र करू, so that he will exalt us in the right time. जेणेकरून तो आपल्याला योग्य समय आपली उन्नती करेल. Let us take seriousness आणि एक गंभीर होऊ या गोष्टीचा about the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी. Let us take seriousness even about आप चर्च को सही समय में आते ना, that is your seriousness to Jesus. आणि तुम्ही चर्चमध्ये एक वेळेवर येता, हे पण एक गांभीर्यता आहे. हमारा संडे के लिए हम शनिवार में तैयार होना चाहिए. हमारा संडे के लिए शनिवार ही तैयार होना चाहिए. आणि आपल्या रविवारच्या सभेसाठी आपण शनिवारीच तयारी केली We पाहिजे. need to prepare every way, physically, mentally, spiritually, to meet the Lord आणि in His temple. आणि आपल्याला आत्मिकरित्या, आध्यात्मिकरित्या, मानसिकरित्या, शारीरिकरित्या तयार असायला हवं देवाची भेट घेण्यासाठी. कितने लोग तैयार हैं आज से परमेश्वर के लिए सीरियसनेस लेने के लिए? आणि किती लोक तयार आहेत देवाला गांभीर्यतेने घेण्यासाठी, देवाला महत्व देण्यासाठी Seriousness in the calling, आणि आपल्या मुलावटीवर सिरियसनेस साठी, seriousness in the purpose, आपल्या जो हेतू आहे, seriousness in obedience, आपल्या आज्ञा पालनामध्ये, seriousness in humbling before Him, आपल्या नम्रतेमध्ये seriousness in taking everything priority for the things of God. आणि देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक गांभीर्य म्हणून कोण तयार I आहे. tell you, my dear people, if you are ready to do that, every blessing of this word will becomes yours. आणि जर तुम्ही असं जगाल तर प्रत्येक देवाचं वचन हे तुमच्यासाठी असेल. Amen. Hallelujah. हालेलुया. I tell you, हम आज आज्ञा पालन ब्लेसिंग के लिए नहीं करते, हम आज्ञा पालन करते क्योंकि हम पिता को प्यार करते हैं. आणि आज आपण आज्ञा पालन आशीर्वादांसाठी नाही करत, परंतु आपण आज्ञा पालन त्याच्यावर प्रेम करतो म्हणून करतो. पुराना नियम में ऐसे लिखा है, हर नियम को तुम ओबे करो, ओबे करने के बाद आपको हर वादा पूरा हो जाएगा. आणि जुन्या कार्यात असं लिहिलं की तुम्ही देवाच्या सर्व आज्ञा पाळा, म्हणजे तुम्हाला ते आशीर्वादित त्या गोष्टी भेटतील. सो पूरा इजराइल का कोशिश था आज्ञा पालन करने के लिए, क्योंकि वादा सब पूरा होने के लिए. आणि म्हणून इस्रायल लोकांचा प्रयत्न सारखा असेल की आज्ञा पालन करू आणि जे काही अभिवचन आहे, जे काही गोष्टी आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळतील. बट इस्राइल आज्ञा पालन जीवन जी रहे थे कि नहीं? आणि परंतु इस्रायल लोक ते आज्ञा पालनाचा जीवन जगू शकत होते का नाही? They couldn't live. ते नाही जगू शकत. You know why? तुम्हाला माहिती आहे का? क्योंकि their obedience is to receive just a blessing. आणि कारण त्यांचं आज्ञापालन हे एवढंच होते की आपल्याला आशीर्वाद भेटेल म्हणून. आज मसीह का लोगों का प्रॉब्लम वही है. आणि आज देवाच्या लोकांचा पण समस्या हीच आहे. I will be obedient so that God will bless me. आणि मी देवाच्या आज्ञा पाळेल जेणेकरून देव मला आशीर्वाद. वो जोश 5 दिन के बाद खत्म हो जाएगा. आणि अशा प्रकारचा जोश 5 दिवसांनी संपून जाईल. But when you start to be obedient because you love Jesus, परंतु जेव्हा तुम्ही तयार असता देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी, परमेश्वर का प्यार हमको ठंडा नहीं करता है. तेव्हा देवाचं प्रेम आपल्याला थंड नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर का प्यार हमको अंदर अग्नि, we will become a flame for Jesus, knowing that He loves me so much. आणि तेव्हा देवाचं प्रेम आपल्यामध्ये आग ती जळत ठेवती, ते म्हणजे आपण प्रभू येशूला ओळखतो. Hallelujah. हालेलुया. Jesus said, if you love me, obey my words. आणि त्यामुळे प्रभू येशू बोलतात की जर तुम्हाला प्रेम करतो माझ्यावर, तर तू माझ्या आज्ञा पाळ. That is a superior life building. आणि हेच एक अलौकिक जीवन अशा रीतीने. Hallelujah. हालेलुया. हमको सिर्फ ऐसे कैसे मिठाई दे के बच्चे को कुछ करवाते हैं लोग, ऐसे नहीं परमेश्वर कर रहे हैं. आणि एक लहान बाळाला आपण काहीतरी गोष्टी घेऊन त्याच्याकडनं काम करतो, तसं नाही करत. हमको कुछ वादा दिखा के परमेश्वर ये नहीं बोल रहे आगे पालन कर. आणि काही आशीर्वाद किंवा काही दूर परमेश्वर नाही म्हणत की तू माझ्या आज्ञा इसराइल जैसा बड़ा खाना दे के हमको परमेश्वर ये नहीं बोला अभी आज्ञा पालन कर. इसराइल जैसे परमेश्वर कानान नहीं दिखाया. कानान कना. हाँ. आणि जसं इस्रायल लोकांना कना देश दाखवून परमेश्वर म्हटला माझ्या आज्ञा पाळ, तसं नाही करत. But Jesus beautifully said, परंतु प्रभू येशू सुंदर रीतीने सांगतो, if you love me, जर तू माझ्यावर प्रेम करतो, if you love me, जर तू माझ्यावर प्रेम करतो, obey my words. माझ्या आज्ञा पाळ. कितने लोग आज परमेश्वर को प्यार करने के लिए तैयार हैं? किती लोक परमेश्वर प्रेम करण्यासाठी तयार आहे. I love you Jesus गाना सिर्फ काफी नहीं है परमेश्वर का प्यार दिखाने के लिए. आणि आय लव्ह यू जीसस हे गाणं म्हणणंच
पुरेसं नाही देवावरचं प्रेम दाखवलं. शायद उधर उधर से शुरू होता है, कदाचित तिथून सुरुवात होत असेल, पर हमारा परमेश्वर के लिए हमारा प्यार, हमारा आज्ञा पालन में खत्म होना चाहिए. परंतु आपलं प्रेम परमेश्वरासाठी हे आपल्या आज्ञा पाळण्यात संपलं Yes, पाहिजे. how many of you are ready to talk Jesus? आणि किती लोक तयार आहेत देवावर How many of you feel today Holy Spirit spoke to you? आणि किती लोकांना वाटते की पवित्र आत्मा आज तुमच्याशी बोलत आहे. If you Holy Spirit has spoken to you, आज जर पवित्र आत्म्याने तुमच्याशी बोलला आहे, do not take it light. हे साधारणरित्या घेऊ नका. सीरियसनेस का जीवन अभी से शुरू हो रहा है हमारे जीवन में. गांभीर्याचं जीवन आजपासूनच आपल्या जीवनात If चालू you आहे. are ready to do that, आणि जर तुम्ही ते करण्यासाठी तयार humble असाल, yourself before Jesus. नम्र करा स्वतःला प्रवेश. Your days of exalting is going to arrive in this year in the name of Jesus. कारण तुमचं उन्नतीचे जीवन येतच आहे. आपका उन्नति को कोई इंसान रुक नहीं सकते. तुमची उन्नती कुठलेही मनुष्य थांबवू शकत हम नाही. ये से वचन के अनुसार हम जीने वाले तो हमारा उन्नति को कोई शैतान रुक नहीं सकते. आणि जर आपण या वचनाप्रमाणे चालत असेल तर कुठल्याही सैतान आपली उन्नती अडवू शकत नाही. Because the one who is obedient to Father is in the hands of the Almighty. आणि कारण जो कोणी त्याच्या आज्ञा पाळतो तो त्या सर्व सामर्थ्य देवाच्या हातात आहे. Hallelujah. हालेलुया. Let us all raise up this afternoon. आणि त्यामुळे आपण उभे राहू. Today, आज God is going to ready to give His power to live obedient life. आणि आज देव त्याचे सामर्थ्य आपल्याला देणार आहे आज्ञा पाळण्याचं जीवन जगण्यासाठी. परमेश्वर हमको सिर्फ नियम नहीं दिया. परमेश्वराने आपल्याला फक्त नियम नाही दिले, परमेश्वर हमको नियम के साथ परमेश्वर का सामर्थ हमारे अंदर दिया है. परंतु परमेश्वराने त्याच्या नियमाबरोबर त्याचं सामर्थ्य You आपल्याला. know how that power comes? तुम्हाला माहिती का ते सामर्थ्य The कसं word आहे? of God says when Holy Spirit comes upon you, you will receive that power. आणि देवाचं वचन सांगते की जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त. Today you might be worrying कदाचित तुम्ही आज चिंता करत असाल that ये आज्ञा पालन जीवन मेरे को मालूम है, फिर भी मैं वही चीज में गिरता हूँ. आणि कदाचित तुम्ही विचार करत असाल की मी हे आज्ञा पाळण्याचं जीवन मला माहिती आहे You पण मी know- तरी त्यातच पडतो. You know exactly where you are struggling and falling every day. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठं पडताय, तुमच्या जीवनाच्या कुठल्या ठिकाणी तुम्ही सारखे पडताय. You know exactly where you are disobeying Jesus. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठं तुम्ही देवाच्या आज्ञा पालन मोडताय. And you might think that I tried enough but I'm falling. आणि तुम्हाला माहिती आहे की मी भरपूर प्रयत्न केले तरी मी तिथं हारतोय. But I have a good news from the word of God. परंतु माझ्याकडे एक चांगली बातमी आहे आपका तुमच्यासाठी. सामर्थ में आज्ञा पालन नहीं कर सकते. तुमच्या सामर्थ्याने तुम्ही आज्ञा पालन करू शकता. हमको परमेश्वर का सामर्थ का जरूरत है. आपल्याला परमेश्वराचे सामर्थ्य. हालेलुया. हालेलुया. इसलिए अनाथ के तरह जैसे परमेश्वर हमको छोड़ा नहीं, पवित्र आत्मा को हमारे अंदर दे दिया है. आणि जसं आपल्याला अनाथ असं सोडलं नाही परमेश्वराने, तर पवित्र आत्मा आपल्याला आज Now we दिलेला want to आहे. pray. आणि त्यामुळे आपण Today I प्रार्थना tell you, करू. the power of God will fall upon you to live an obedient life for Jesus. आणि आज देवाचे सामर्थ्य तुमच्यावर येणार आहे, पडणार आहे. तुम्हाला आज्ञा पाळण्याचं जीवन Come on, जगण्याचं. let's open our voice तुमचं मुख उघडा and प्रार्थना say, करा. Lord, पिता Pita, Father, पिता give me the power of the Holy Spirit this afternoon. मला सामर्थ्य दे पवित्र आत्म्याचं. या Come on, raise your voice this afternoon. तुमचं मुख उघडा. Raise your voice and say, Father, give your power to live an obedient life for you. आणि मागा पिता मला सामर्थ्य दे आज्ञा पाळण्याचं तुझं जीवन Father, जगण्याचं. give your power to walk in the mindset of Jesus. आणि पिता मला तुझं प्रभू येशूची जी वृत्ती होती, सभा होती ती मला I तू tell you, दे. the word of God says, आणि मी तुम्हाला सांगतो की देवाच्या वचन when the Holy Spirit comes upon you, जेव्हा पवित्र आत्मा you तुम्हावर will येईल, receive my power. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. You will receive my power. तुम्हाला माझं सामर्थ्य प्राप्त होईल. Power of God Himself will come upon you when the mighty Spirit of God falls upon you. आणि परमेश्वर पित्याचे सामर्थ्य स्वतः त्याचे सामर्थ्य तुम्हावर येईल. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर This येईल, is your time. हे तुमची वेळ आहे. If you believe it, जर तुम्ही विश्वास हम करू विश्वास से ग्रहण करते हैं. आणि आपण विश्वासाने स्वीकारतो. नया नियम में हम हर चीज विश्वास से ग्रहण करते हैं. नवीन करण्यात आपण सर्व गोष्टी विश्वासाने आप विश्वास से मांगेंगे, आज पवित्र आत्मा का सामर्थ आपके अंदर यीशु मसीह देने वाला है. आणि आपण विश्वासाने मागणार आणि परमेश्वर पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आत देणार आहे. शायद आपका जीवन बहुत कैजुअल नहीं था इतना दिन, आणि तुमचं जीवन आजपर्यंत एक साधारण कॅज्युअल जीवन but होतं. today He is going to put His seriousness upon you. परंतु आज तो ते जीवनाला एक गंभीर The जीवन same बनवणार आहे. seriousness Jesus carried about Father. एक सिरियसनेस जे प्रभू येशूकडे होतं
that same seriousness is coming upon you. ते seriousness, ते गांभीर्य Come on. तुमच्यामध्ये Come on, raise your voice, raise your voice. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Today He is going to give you the power to live an obedient life in things where you have fallen every time. आणि आज तो तुम्हाला एक आज्ञा पाळण्याचं सामर्थ्य देणार आहे जिथे जिथे तुम्ही पडताय त्या ठिकाणासाठी Every laziness, we rebuke you in Jesus' name. सर्व प्रकारचा आळशीपणा आम्ही मोडतोय येशूच्या नावात. Every lustful heart, every lusty heart, in the name of Jesus we rebuke you. आणि सर्व वासनेचं हृदय येशूच्या नावात आम्ही तोडतो, Receive काढून the power टाकतो. this afternoon. स्वीकारा Receive the power this afternoon. स्वीकारा सामर्थ्य, Receive the power this afternoon. स्वीकारा Receive सामर्थ्य, the power this afternoon. स्वीकारा ते सामर्थ्य. We thank you, Father. We lift your holy name. आम्ही तुला धन्यवाद देतो पिता. In Jesus' name. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या नावात We ask all this, Lord. आणि सर्व गोष्ट आम्ही मागतो. Thank you for answering, Father. धन्यवाद देतो पिता या प्रार्थनेचं उत्तर In दिल्याबद्दल. Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना. Amen. 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 Hallelujah. 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 हालेलुया. How many of you will live with the life mindset of Jesus from today? आणि किती जण आज प्रभू येशू सारखा स्वभाव आणि त्याच्या वृत्तीप्रमाणे जगणार आहे? जितने चीज आज हम मेडिटेट किया है, आज किती गोष्टी आपण अभ्यासलो I tell you, don't leave this life. त्या Don't leave this teaching. हे शिक्षण तुम्ही विसरू नका. Start to live with this teaching. ह्या शिक्षणाप्रमाणे You will तुम्ही see the जगा. great things coming in your life. आणि तुम्ही पाहताल की महान गोष्टी तुमच्या जीवनात Amen. होणार आहेत. Because our Father loves us so much. कारण आपला पिता आपल्यावर खूप प्रेम करतो Lord, we will start trying to love Him so much. आणि ही आपली वेळ आहे त्याच्यावर खूप प्रेम करण्यासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. यीशु मसीह की. So let's, God bless you all. We'll pray and finish up the service. आणि आपण प्रार्थना करून सभा संपू. If you want to offer, we have the offering box ready. If you want to offer, you can do it. आणि तो दानार्पण आहे, तुम्ही दानार्पण देऊ शकता. Yeah, we'll pray for it. We'll pray for the offering, everything, and we'll finish it up. आणि आपण दानार्पणासाठी प्रार्थना करू आणि सभा संपू. Amen. Father, Lord, we thank you for this time. पिता आम्ही धन्यवाद देतो In Jesus' name. येशूच्या नावात. Lord, I pray for each and everyone here. पिता आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकासाठी. I pray for all our families. पिता आम्ही आमच्या सर्व कुटुंबासाठी I pray for all our things, everything in our life. आणि पिता आम्ही आमच्या जीवनातल्या सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करतो. Father, give us the grace पिता आम्हाला कृपा दे. to walk in the mindset of Jesus. प्रभू येशूच्या त्या वृत्तीमध्ये त्या स्वभावामध्ये Lord, चालण्यासाठी also I pray for the offerings. पिता आम्ही दानार्पणासाठी प्रार्थना Lord, करतो. bless each and everyone. प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. Lord, the Lord who's not seeing the quantity, तो परमेश्वर आहे जो क्वांटिटी पाहत नाही पिता, but you see the heart. परंतु तू हृदय पाहतो. Thank you, Lord. You will bless each and everyone. पिता धन्यवाद देतो की सर्वांना आशीर्वाद केला. The word says वचन सांगतो Jesus became poor प्रभू येशू गरीब झाला so that we can become rich in His righteousness. जेणेकरून आम्ही त्याच्या नीतिमत्वामध्ये श्रीमंत व्हावं. Today, God called us to be rich, so because He became poor. आणि आज देवाने तुम्हाला बोलवलं आहे धनवान होण्यासाठी, जेणेकरून तो तुमच्यासाठी गरीब झाला. Let your favor be upon each and everyone. आज तुझं कृपा सर्वांवर असू देते. We thank you and we bless your holy name. आम्ही तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो In Jesus' name, येशूच्या नामात. may the love of Father परमेश्वर पित्याची प्रीती, and the grace of Son Jesus प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा and the sweet fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता be with us forevermore in Jesus' name. आपल्या सर्वांसोबत सर्व काळ असो. Amen. 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 Hallelujah. हालेलुया. God bless you all. Have a great week. Walk in the mindset of Jesus. The victory belongs to you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि ह्या अलौकिक जीवनामध्ये तुम्ही जगा, गोष्टींमध्ये चला. Permission का mindset. परमेश्वराच्या त्या युक्तीमध्ये, स्वभावामध्ये तुम्ही जगा Amen. And God will do great things. आणि देव तुमच्यासाठी महान गोष्टी. God bless you all. Have a great week.